राज्य शासनाने आरणी येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी 150 कोटींचा निधी मंजूर केलेला होता। त्यानंतर निधीसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे। या स्मारकाच्या कामाचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते 24 ऑगस्ट 2026 रोजी भूमिपूजन करण्याचे नियोजित आहे। तरी सर्व शासकीय यंत्रणांनी यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून घ्याव्यात असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी व जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, वसेकर महाराज, माढा प्रांताधिकारी ज्योती आव्हाड, मंगळवेढा प्रांताधिकारी अमित माळी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले, संत शिरोमणी सावता महाराज स्मारकासाठी आवश्यक असलेली जागेची भूसंपादन प्रक्रिया उपविभागीय अधिकारी माढा यांनी गतीने पूर्ण करून घ्यावी। राज्य शासनाकडून 89.7 कोटी निधी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेला आहे। मंजूर निधीप्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी। या स्मारकासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद कामकाज पाहणार आहे। तरी जिल्हा परिषदेने हे स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी श्री संत सावता महाराज स्मारकाच्या अनुषंगाने प्रशासन गतीने काम करून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे सांगितले। स्मारकाच्या जवळील भूसंपादित करण्यासाठी येणाऱ्या जागेच्या मालकाशी 2 ते 3 बैठका झाल्या असून थेट भूसंपादनाची प्रक्रिया राबवून भूसंपादन करण्यात येईल असे माढा उपविभागीय अधिकारी श्रीमती आव्हाड यांनी सांगितले। मंगळवेढा शेजारील चोखामेळा नगर हद्दीतील कृष्ण तलावा शेजारील जागा श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला आहे। यातील किमान 15 एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, तसेच कृष्ण तलावाच्या सुशोभीकरणाचाही प्रस्ताव आराखड्यात घ्यावा असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।